नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. आपल्या आयुष्यातील नकारात्मकता आणि काही नात्यांतील कटुता कमी करण्याचा तसेच दानधर्म करण्याचा दिवस असतो. ह्या वर्षी 14 जानेवारी 2026ला मकर संक्रांती आली आहे आणि अर्थातच 13 तारखेला भोगी आहे आणि 15 तारखेला किंक्रांत किंवा कर ज्याला आपण म्हणतो ती असणार आहे. तर जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्या दिवशी आपण मकर संक्रांती साजरी करत असतो. सूर्याचे पुत्र शनिदेव हे त्यांना भेटण्यासाठी ह्याच दिवशी जातात आणि ह्याच दिवशीपासून उत्तरायण सुरू होत असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची उपासना करणे हे देखील खूप चांगले मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य देण्याचे महत्त्व हे या आधीच्याही व्हिडिओमध्ये विस्तृतपणे सांगितले आहे, तर तिथून तुम्ही ऐकू शकता. तर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी हा सण साजरा करत असतो. तर भोगी हा सण चांगले भोग घेण्यासाठी साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्माला खूप जास्त महत्त्व आहे. ह्या दिवशी आपण जे काही दान करतो त्याच्या 100 पट आपल्याला सूर्यदेव परत देत असतात. ज्या दिवशी केलेले दान हे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त करून देणारे असते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी दान धर्म नक्की करा. तर जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रत्येक वर्षी संक्रांती देवीचे स्वरूप हे बदलत असते. देवीचे वाहन, देवीचे शस्त्र हे बदलत असतं. तर आता बघूया ह्यावर्षी संक्रांती देवीचं स्वरूप काय असणार आहे आणि यावर्षी संक्रांती कशावर आहे. तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा दुपारी 3:06 पासून ते 6:20 म्हणजेच सूर्यास्तापर्यंत राहणार आहे. तेव्हा ह्या काळामध्ये आपण दान धर्म करू शकतो. यावर्षी देवीचे वाहन हे वाघ असून उपवाहन हा घोडा आहे आणि देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. त्यामुळे आपल्याला पिवळे वस्त्र यावर्षी घालणं टाळायचं आहे. पिवळ्या रंगाची सोडून इतर कोणताही रंग घालू शकतो. त्यानंतर देवीने केशराचा टिळा लावला आहे आणि तिच्या हातामध्ये गदा आहे आणि संक्रांती देवी ही वयाने कुमारिका असून ती बसून आहे. देवीचे स्वरूप हे सर्प जातीचे असून तिथे मोती धारण केले आहे. वासाकरिता हातामध्ये जाई घेतली आहे आणि पायस भक्षण करीत आहे. देवीचे नक्षत्र नाव हे मंदाकिनी आहे. ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्येकडे बघत आहे. देवी ही पायस भक्षण करत आहे. म्हणजे असे वर्णन केलेले आहे. तर त्याचा अर्थ की त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ हे वर्ज्य करायचे आहे. तर अशा प्रकारे ही आहे ह्या वर्षीची संक्रांती देवीचं स्वरूप. आणि आता बघूया काय आपल्याला पाळायचं आहे आणि काय करायचं आहे. तर देवीने पिवळे वस्त्र परिधान केले आहेत, त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी पिवळं वस्त्र घालणे टाळायचे आहे. इतर कोणतेही रंगाचे वस्त्र आपण घालू शकतो. त्यानंतर देवी पायस भक्षण करीत आहे असे वर्णन आहे. त्यामुळे दूध किंवा दुधापासून बनलेले पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहे. त्यानंतर म्हशीची धार काढणे, गवत कापणे हे टाळायचे आहे. पुण्यकाळामध्ये आपण दान धर्म करू शकतो. अन्नदान, अर्थदान, श्रमदान, त्यानंतर वस्त्रदान, ज्ञानदान यापैकी आपले कोणतेही आपली यथाशक्तीने आपल्याला जमेल ते आणि जमेल तेवढं गरजूंना दान आपल्याला करायचं आहे. सूर्यदेवाची उपासना आपल्याला करायची आहे. ह्या दिवशी सूर्यदेवांची उपासना केल्याने आपल्याला जीवनातील बऱ्याच अडचणी दूर होण्यास मदत होते. कारण सूर्यदेव हे एकमात्र देव आहे ज्यांचे आपल्याला साक्षात दर्शन होत असतं. ते आपल्याला दर्शन देत असतात रोज. त्यामुळे सूर्याची उपासना आज आपल्याला नक्की करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.